साहेब, आज धाराशिवमध्ये आपण सहकुटुंब दिवाळी साजरी करायला जाणार आहात. तिथे पूरग्रस्तांसोबत त्यांना कुठेतरी आनंद मिळावा या अनुषंगाने जाणार आहात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टीचं जे संकट आहे ते धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या आणि अतिशय दारुण अवस्था त्या शेतकऱ्यांची होती. राज्य शासनाच्या माध्यमातून 31,000पेक्षा जास्त ही रक्कम ह्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आली, परंतु शेवटी कुठेतरी शेतकऱ्यांना भरपूर मदत देणं गरजेचं आहे, कारण धाराशिवचा शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. दिवाळी तोंडावर आली आणि अशा परिस्थितीमध्ये शासकीय साहित्य किंवा शासकीय मदत ती जी आहे ती तर मिळेलच, परंतु शेवटी पालकमंत्री या नात्यानं वैयक्तिक स्वरूपात काहीतरी मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी यासाठी मी माझ्या सहकुटुंब मुलांसह, नातवंडांसह, सुनांसह आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालेलो आहे. त्यामुळे आज ही दिवाळी जी आहे मी माझ्या कुटुंबियासमोर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांबरोबर साजरी करणार आहे. त्यांना जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याचं वाटप आम्ही करणार आहोत. घरगुती ज्या ज्या गरजा त्यांच्या आहेत त्या गरजा पूर्ण करणार आहोत. विद्यार्थिनींची जर कुठे काही फी अभावी त्यांचं शिक्षण अडकलं असेल तर ती फीची आर्थिक मदत मी करणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनावश्यक लागणारं सर्व साहित्य देणार आहोत. काही लोकांना अजूनही अन्नधान्याची गरज आहे, ते अन्नधान्य आणि जी काही साधन सामग्री त्यांना लागते तीही देणार आहोत. आणि त्याचबरोबर दिवाळीचे फटाके आणि त्याचबरोबर दिवाळीचं फराळ हा त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देणार, जेणेकरून असं त्यांना वाटता कामा नये की पूरग्रस्त आपण असल्या कारणानं आपली परिस्थिती ही दारुण झालेली आहे. जेवढी मदत आर्थिक स्वरूपात जरी असेल तरी ती सुद्धा मदत वैयक्तिक स्वरूपात मी माझ्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातील आमच्या शेतकरी कुटुंबियांना देणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी जशी आमची दिवाळी साजरी आम्ही करतो तशीच महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांची दिवाळी जशी होणार आहे तशीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण दिवाळी अतिशय चांगली व्हावी ह्या मताचं मी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आमच्या राज्यातील पूरग्रस्तांना केलेलं आहे. अजूनही जर काय आर्थिक मदत लागली तर ती ते करायची त्यांची तयारी आहे, परंतु शेवटी पालकमंत्री या नात्यानं माझं ते कर्तव्य, ते कर्तव्याची पूर्तता मी आज करतो. तुम्ही कर्मचाऱ्यांची दिवाळी सुद्धा करत आहात, काल बैठक झालेली आहे, निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा 2020 पासून एसटी कर्मचाऱ्यांची जी काही मागणी होती ती मागणी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची पूर्तता केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलं होतं आणि सांगितलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांनी जी काही संपाची हाक दिलेली आहे आणि न्यायालयानं पण त्यांना परवानगी दिली होती, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने व्हाव्या यासाठी शासनानं पुढाकार घेतला. एकनाथ शिंदे साहेबांनी काल बैठक घेतली आणि बैठकीमध्ये 51 कोटी रुपये 6,000 प्रति कामगार ह्याप्रमाणे 85,000 कामगारांना आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर 54 कोटी रुपयाची उचल जी तातडीच्या स्वरूपात दिवाळीमध्ये त्यांना मिळणार आहे ती सुद्धा आम्ही अर्थ खात्याकडे ती फाईल पाठवणार आहोत. अर्थ खात्याचे प्रधान सचिव श्री ओपी गुप्ता यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याचबरोबर 65 कोटी रुपये जी प्रलंबित 6,500 रुपये त्यांना पगारवाढ केली होती, ती प्रलंबित त्यांची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती. अशा पद्धतीनं 65 कोटी रुपये, 54 कोटी रुपये आणि 51 कोटी रुपये अशा प्रकारची मदत राज्य शासनाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी सर्व एसटी कामगारांना मिळणार असल्याकारणाने त्यांची दिवाळी सुद्धा गोड होणार आहे. त्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा अशी विनंती शासनाच्या वतीने मी केली होती, तो विनंती सुद्धा त्यांनी मान्य केली. निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा विरोधक एकवटलेले आहेत. आज निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अनेक नेते आहेत येणार आहेत. बघा, शेवटी निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. पुढील महिन्यामध्ये नगर परिषदा, नंतर जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून काहीतरी करावं असं त्यांना वाटत असल्याकारणाने त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतं की आता राज्य शासनानं जेवढी काही मदत शेतकऱ्यांना केलेली आहे, कारण पूरग्रस्त शेतकऱ्यांचा विषय हा राज्य शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोडवलेला आहे. हातामध्ये दुसऱ्या विरोधाचा काही हत्यार नसल्याकारणानं किंवा आयुध नसल्याकारणानं ते अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला धारेवर धरून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांना ते त्यांचं ते कर्तव्य ते पार पाडतायत.
सर मुंबई में लगातार मेट्रो का जो इनॉग्रेशन में वो हो रहा है, इसी के चलते हुए मेट्रो स्टेशन का नाम दिया गया मेट्रो नेहरू करके, उस पर अब राजनीति मेट्रो डायरेक्ट करके